कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघितलंस बघितलंस का काय काय भोगावं लागतंय आम्हाला. मला तर लागतच आहे, पण माझ्या बहिणींना पण भोगावं लागतंय फक्त तुझ्यामुळं. माझ्या भाग्याला समजून घ्यायला खरं तर आईची गरज होती आज. तू असतीस ना तर तुझ्याशी मोकळेपणाने बोलली असती का ती, पण तू नाही ना. आम्हाला असं एकटं सोडून गेलीस ना, तू गेलीस ना. आमची संकट आम्हाला झेलायला लागणार. तू नाही येणार मदतीला, माहितीये मला. तू ना तू फक्त आम्हाला जन्माला घातलंस, फक्त जन्माला घातलंस, पण तू आमची आई कधीच नाही होऊ शकत. मी किती पण चिडलो, किती पण काय वया केलं तरी तू येणार नाहीयेस हे माहितीये मला. पण आता एक लक्षात ठेव, तुझी गरज नाही आता आम्हाला. माझ्या बहिणीला सांभाळायला ना मी समर्थ आहे. तू बघ आता मी कसं सगळ्यांना पूर्ण होतं का नाही ते बघ. त्यांची एवढी काळजी घेईन ना मी, एवढी काळजी घेईन ना, त्यांना तुझी कधीच कमी जाणवणार नाही. एवढी काळजी घेईन. ए तेजू, काय काय करताय? असं का त्रास देताय मला? काय चुकलंय माझं? चुकलं नाही. तुझं अख्खं खानदान आहे ना, खानदान ते हुकलेलं आहे. किंमत कशी झाली त्याची, त्या भिकारड्या भावाची. डॅडींसमोर आवाज चढून बोलतो का तो? पुन्हाच देतो डॅडींना. वा, लायकी आहे का त्या भिकारड्याची? ऐका, माझ्या दादाला काही चुकीचं बोलू नका. त्याने हे सगळं मुद्दाम नाही केलं. डॅडींना पण हे सगळं लपवायची काहीच गरज नव्हती. त्यांनी दादाला सगळं सांगायला पाहिजे होतं. ए, तू शिकवणार आम्हाला? तू शिकवणार का? शिकव शिकव, तू शिकवा. काय शिकव? सूर्या, आज तुझं रूप पाहिलं जे मला कधीपासून बघायचं होतं. ज्या पद्धतीने तू डॅडींना जाब विचारला, आपल्या भागूसाठी स्टँड घेतला. हे बघ, माणूस कितीही मोठा असो तरी तो जर चुकत असेल तर. मला त्या विषयावर बोलायचं नाही आता. आधीच लय विचार करून थकलोय मी झोपतो. सूर्या, मी समजू शकते तुझ्या मनाची आता काय अवस्था असेल. तू कुठल्या त्रासातून जात असशील. आधी भाग्याच्या बाबतीत जे काही झालं तो धक्का, आणि नंतर डॅडींबद्दल कळल्यानंतर बसलेला धक्का, सगळं कसं सहन करत असशील रे. ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो, ज्या व्यक्तीला आपण देवाचा दर्जा देतो, तोच माणूस विश्वासघाती निघाला की माणसाचा सगळ्यांवरचा विश्वास उडून जातो. पण तुला आता स्ट्रॉंग राहायला हवं सूर्या. ही तर फक्त पहिली ठेच लागली आहे तुला. डॅडींचे बाकीचे कारनामे जेव्हा तुला कळतील ना, तेव्हा तुला ह्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे. आणि त्रास होईल हे माहीत असून सुद्धा हे मला सगळं करावं लागणार आहे. पण मी हे सगळं तुझा हक्क मिळवण्यासाठी करते, आणि मला हे करावंच लागेल. भागू, एकदा का नाही 3 मुंग्या ना अशा पळत असतात आणि मध्येच त्यातली एक मुंगी थांबते. का थांबली? सांग की का थांबली? नाही माहित ना, कारण त्यातल्या एका मुंगीच्या पायात मुंग्या आल्या होत्या. नाही आवडलं? दुसरं लोक सांगू? एकदा का नाही 5 मुंग्या पळत दीदी
कोणाला तरी जोक नाही, तिळाचे लाडू आवडतात हो ना? तुला माहिती का, जो सगळ्यात जास्त लाडू वळेल ना त्याला तेवढे लाडू मिळतील. हो चला चला, मी बघ मग मी ह्या वर्षी सर्वात जास्त लाडू बांधणार बघ. तू एकटीच? हो भागू, तू किती लाडू बांधणार ग? बघू भागू, बघू बिगू काय नाही. तुला आवडतात ना लाडू, ये की बस वळायला. बर ठीक आहे, तुला नाही यायचंय ना, हे घे. तिळगुळ खा आणि माझ्याशी गोड गोड बोल. अशी तोंड फुगवून नको बसू, कळलं? मला माहितीये का मकर संक्रांत का असते? का? भाऊ तुला माहितीये? कारण कडू आठवणी विसरून आयुष्य गोड बनवण्यासाठी असते. भागे, आयुष्यात संकट येतच राहतात अजून. असं खचून कसं चालल? हिंमत ठेवायची आणि पुढे जायचं. हे बघ, झालं सगळं विसरून जात. आम्ही आहे ना सगळे तुझ्या पाठीशी. कशाला घाबरती मग तू? वाईट आठवणींची पाठी पुसायची आणि पुढे जायचं. काय? हो दादा. आता ह्या घरात मला हसती खेळती भाग्य बघायची पहिल्यासारखं. हस. भागू, कसली आहेस ग तू? मी मगाशी एवढा मोठा चांगला जोक सांगितला त्यावर नाही हसलीस, आणि आता दादाच्या बोलणार लगेच हसतेस वय? मी नाही बोलणार तुझ्याशी. अगं अगं माझा चिडका कांदा धर. आणि हा लाडू माझ्या गोड भागूसाठी. आवडला का? चांगले. बरं चल भागू, आता आपण लाडू वळून घेऊया. हा, संक्रांत आहे, भरपूर लाडू लागणार आहेत. उठ जा. चल चल. सूर्या, हे चांगलं आहे तुझं. इतरांना सांगायचं की टेन्शन घेऊ नका, पण स्वतः मात्र टेन्शन घेत राहायचं. इतरांना सांगायचं की मी आहे ना तुमच्या सोबत, पण स्वतः मात्र कोणाचीच मदत न घेता एकट्यानेच सगळं दुःख सहन करायचं. इतरांचं मन जपण्यासाठी सतत धडपडायचं, पण तुझ्या मनात काय सुरू आहे याचा कोणाला थांगपत्ताही लागू द्यायचा नाही. हे असं वागणं बरं नाही. अगं, पुरुषाने असं मजबूत आणि खणखर राहायचं असतं. तो खचला ना मग घर खचत. हो, पण याचा अर्थ असा होत नाही ना सूर्या, की सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना कोणाच्याच खांद्यावर डोकं टेकवायचं नाही. सूर्या, तू माझ्या खांद्यावर डोकं ठेवू शकतोस. अरे बायको आहे मी तुझी. तुझा भार मला नाही होणार. मी आहे तुझ्यासाठी आणि कायम राहीन बघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.